चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत असणार आहे. अजित मडवी ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा पारंपरिक गोलंदाज आपण पाहतोय, जे पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज असतो. पुन्हा एकदा पहिले षटक हाताळताना दिसतोय. इथे मिसफील्ड झालेली आहे आणि पहिल्या बॉलवरती इथे चौकार मिळाला आहे. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार. 4 धावेने इथे अकाउंट ओपन केले फलंदाजाने. मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी ही माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी ही पहिल्या बॉलवरती चौकार आला. या चौकाराने धावफलक पुढे सरसावत असताना 4 धावा. ते आता ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. अजय धोदोडे आपण स्ट्राईकवरती पाहतोय. चांगल्या प्रकारे तर बॅट अँड बॉल कनेक्शन झालं नव्हतं, मात्र एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स 5 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर इथे हाताळला गेला आहे. खूपच बाहेर होता, तेच कारण पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. आणि अजित देखील स्वतःवरती निराश इथे जाणवला. त्या प्रकारे हा चेंडू त्याने टाकला होता. स्वतःवरती निराश झाला. त्याला देखील माहिती हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. इथे खूप चांगला चेंडू टाकला गेला आहे. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. आणि एक मोठा फटका खेळत असताना सतीश जाधव याला आपण पाहतोय. डॉट बॉल इथे आलेला आहे. अजित याला पण पाहतोय. एक जबरदस्त बॉलर आहे. इथे आपण प्रत्येक चेंडूवरती जर बघितलं तर व्हेरिएशन करताना दिसतोय. आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर चांगली बॉलिंग देखील त्याने केलेल्या विकेट टेकर बनला आपल्या संघासाठी. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे देखील टाकला गेलाय. सो टप्पा पण पाहतोय. गुडलेलवरती चेंडू पडल्यानंतर थोडंसं बॉम्ब्स होतोय आणि बाकीचं काम यष्टिरक्षक तिकडे पूर्ण करतोय. इथे पाहतोय खांद्याचा वापर करताना दिसतोय. खांद्याचा जोर लावला जातोय. इथे अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. या षटकातील बॉल टाकून झालेत आत्तापर्यंत 4. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. स्टॅमिंग झाला. शतरक्षकाला चेंडूच्या खाली झेल होईल का? झेल यावेळेस पकडला गेलाय. एक महत्वाचा गडी ते टिपलाय. अजित मडवी आणि पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. माझी लाडाची मेवणी, मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी. ब्युटी पार्लर मधून येते रोज रोज जाऊनी, ब्युटी पार्लर मधून येते रोज रोज जाऊनी, दिसती नटीवानी ही लाली वटाना लावूनी, फुगली बेडकी वाणी ते पाणी नळाचं पिऊनी. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. या षटकातील धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7. आणि आता नव्याने बॅटर इन झालाय तो म्हणजे सचिन जाधव. सो बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये सामनावीर राहिलेला आहे. शेवटचा बॉल आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. इथे डॉट बॉल इथे येताना दिसतोय. षटकाची समाप्ती. षटक संपलेला आहे पहिल्या षटकात
धावा लागल्या 7, गडी बाद झाला 1. आपण गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा या संघाच्या पहिल्या 2 मॅच जर बघितल्या ना तर पहिल्या मॅचमध्ये त्याने 57 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. 58 धावांचं टार्गेट होतं. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी 56 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. 57 धावांचं टार्गेट होतं. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय तेवढी चांगली सुरुवात झालेली नाही आहे. सतीश हा लवकर बाद झाला आहे. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आता दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नीरज येतोय. नीरज कोरडा. इथे पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न स्टॅमिंग झालाय. झेलच्या खाली शतरक्षक पोहोचला होता. झेल ड्रॉप होताना दिसतोय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातोय तो म्हणजे अजय धोदडे या फलंदाजाला. बघा शेवटचा मॅच आहे आणि या शेवटच्या मॅचमध्ये ह्या चुका अडचणीमध्ये घेऊन जाताना दिसतील. भरपूर मोठी मित्रमंडळी चूक झालेली आहे. अजय सारख्या फलंदाजाला ते जीवनदान मिळालं आहे. इतर पण एक धोक्याची घंटा ही मैदानाच्या आतमध्ये आता वाजलेली आहे. बघा शेवटच्या मॅचमध्ये अशा प्रकारे चुका तुमच्याकडून अपेक्षित नसतात कॅप्टनला. आणि एक महत्त्वाचा झेल इथे ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय अजय धोदडे याला. नीरज आपल्या षटकातील नेक्स्ट बॉल घेऊन जातोय. इथे पुन्हा एकदा स्टॅमिंग झालाय. विशाल आलाय. विशाल कडनाच कुठल्या प्रकारे चूक झालेली नाही आहे. बघा विशालकडे जेवढे झेल गेलेत ना तेवढे झेल त्याने पकडलेत. इथे देखील त्याने चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद. वेगवान चेंडू इथे हाताला गेलाय. मात्र पंचांनी सांगितलंय हा चेंडू वाईड असेल. वेट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे खर्च केली गेली. धावसंख्या 1 ने आता पुढे सरसावलेली आहे. ती म्हणजे 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पाहतोय हवेचा वेग थोडासा अतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर जर बोललं तर पूर्ण शांतता पाहायला मिळाली होती. मात्र जसं शेवटच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे जणू काही वादळ सुटले मैदानाच्या आतमध्ये. पाहूया धावांचं वादळ येईल का. सध्या तरी वेगवान चेंडू आणि एक्स्ट्रा धावा या धावफलकावरती येताना दिसत आहेत. त्या देखील वेगाने. बघा ज्या प्रकारे वारा वेगाने वाहतोय त्याच प्रकारे या धावा देखील आता वेगाने येताना दिसत आहेत धावफलकावरती अवांतरच्या स्वरूपात. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट टाकले. धावसंख्या 11 धावा. 2 विकेट्स इथे मिळवले गेलेत. सलामीची जोडी ही तंबूच्या आश्रयाला परतलेली आहे. ते पाहतोय आणखीन एक वेगवान चेंडू. बघा अजय धोदडे बाद झाल्यानंतर आता थोड्याशा अडचणी ते वाढलेल्या दिसत आहेत. मात्र सचिन अजूनही आहे ना स्ट्राईक एंडवरती. 2 मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्याने देखील केलेली आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहणार आहोत.
वेगवान चेंडू इथे देखील टाकला गेला आहे. बघा 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर 2 चेंडू हे निर्धाव देखील आलेले आहेत. चांगली बॉलिंग. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं की अगोदर बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्सचं मानिसापाडा टीमने 50+ धावा या धावफलकावरती लागल्यात. मात्र ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमने देखील अगोदर शतरक्षण करत असताना भरपूर कमी धावा समोरच्या संघाला बनवून दिलेल्या आहेत. म्हणजे एक चांगली लढत या 2 संघादरम्यान ही आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते जोरात मारण्याचा प्रयत्न होता, बॅटचा एज लागला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारे होत नाही आहे. सचिन याने थांबवलं आहे, स्टॉप केलं आहे. कुठल्या प्रकारे रिस्क ही घेतली जात नाही आहे, कारण सचिन याची विकेट आता फार महत्त्वाची ठरणार आहे या मॅचमध्ये. धावसंख्या झालेली 11, बॉल टाकून झालेत या षटकातील 5. शेवटचा बॉल बाकी असेल. नीरज कुर्डा खूप चांगली बॉलिंग करताना दिसतोय. ब्लॉकॉलमध्ये चेंडू टाकला, क्षेत्ररक्षक होता तिकडे. खराब फिल्डिंग, मात्र कुठल्या प्रकारे धाव घेतली जात नाही आहे. बघा इकडे सिंगल धाव मिळाली असती किंवा डबल धाव देखील मिळाली असती, मात्र सचिन याने सांगितलं की नाही, धाव कुठल्या प्रकारे घ्यायची नाही आहे, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मला हवी आहे, कारण धावा या धावफलकावरती लागलेल्या नाही आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये सचिन हा इन्फॉर्म पाहायला मिळतोय, चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय. आणि हे मैदान त्यासाठी सध्या तरी लकी ठरताना दिसले आपल्याला. आपण बघितलं की सलामीची जोडी जास्त काही करू शकलेली नाही आहे. सतीश आणि अजय तंबूच्या सचिन याने एक बॉल केलाय, कुठल्या प्रकारे धाव त्यांनी बनवलेली नाही आहे. त्यानंतर दिनेश धोदडे यांनी कुठल्या प्रकारे धाव ही बनवलेली नाही आहे. तर तिसरा षटक हाताळण्यासाठी दया. पहिला बॉल पूल करण्याचा प्रयत्न, पूल पॉवरफुल होईल का नाही. विकेट मिळालाय, विकेट सचिन जाधव याची. डीजे. आता नव्याने बॅटर मुकेश येतोय, मुकेश नानकर. आता मुकेश याला जिम्मेदारी उचलावी लागणार आहे. इथे बॅटचा टॉपेज लागलाय. चेंडू डिक्लरमध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लर स्वरूपात एकच धाव मिळणार आहे. आपण पाहतोय अगोदर सचिन जो मॅन ऑफ द मॅच ठरला होता, त्याने मुकेशला जो आपला मेडल आहे तो डेडिकेट केला होता. आणि ह्या मॅचमध्ये आपण पाहतोय सचिन लवकर बाद झाला आहे आणि आता मुकेश आलेला आहे. आता मुकेश याला देखील मॅच विनिंग पारी खेळावी लागणार आहे. ते धावफलकावरती लागलेल्या नाही आहेत. ज्यावेळेस आपण पाहतोय अजय टॉस करण्यासाठी आला होता, त्याने सांगितलं होतं की बॅटिंग लाईनअप आमच्याकडे तर आहे, मात्र ज्या चुका शेवटच्या मॅचमध्ये होत आहेत आमच्या संघाकडून, भरपूर चुका होताना दिसत आहेत. इथे आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलंय. तर यस, फलंदाज बाद झालेला आहे. बघा थ्रो झाला, थ्रो यष्टांवरती लागला नव्हता, मात्र विकेट किपरच्या पायाला चेंडू लागला आणि चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन तिकडे आदळला. आणि दिनेश धोदडे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. स्वतःवरती तो नाराज दिसतोय, नाखुश दिसतोय. बिग विकेट डाऊन.
नव्याने फलंदाज रोहन येतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. चांगली बॉलिंग दया कुरडा, आजच्या सामन्याचा हिरो. अवलेस पाहतो आपण व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. पाहतो आपण कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे विकास. चांगले शतरक्षण, मात्र फेकी थोडीशी खराब, भरपूर खराब झाली आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. खराब शतरक्षण झालं, त्याचा फायदा इथे उचलला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल या षटकातील. खूप चांगली बॉलिंग आत्तापर्यंत राहिलेली आहे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमची. आपण सकाळपासून पाहतोय की ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखताना पाहिलं आपण. इथे आपण पाहतोय व्हाईट चेंडूची नोंद झाली पुन्हा एकदा. व्हाईट बॉल दया कुरड्याला आपण पाहतोय जो एक्स्ट्रा वेग देण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू ते डॉट. षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स मानीचा पाडा हा संघ. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज. सूरज कुरडा. पहिल्या चेंडू कव्हर मध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ दन 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 करत बॉन्ड लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरता पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय सूरज याच्या. Thank you, DJ. इथे आता ऑन साईडला फटका केला गेलाय. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. बघा खूप चांगला झेल इथे पकडलाय. प्रत्युत्तर दिलंय सूरज याने. फलंदाज बाद.
yes, yes. ते पाहतो आपण आणखीन एक वेगवान चेंडू येते येताना दिसतोय. सूरज खूप चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अचूक टप्प्यावरती बॉलिंग करताना दिसतोय. नव्याने बॅटर केतन म्हस्कर आलेला आहे. मात्र केतन देखील डॉट बॉल खेळून काढतोय. इथे देखील आपण पाहतोय वेगवान चेंडूची हाताळणी केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय पूर्णपणे स्थिरवलेली आहे 22 या आकड्यावरती. का 4 बॉल टाकून झाले त्या षटकातील. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 22 धावा. लो स्कोरिंग सामना इथे देखील पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. ते आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय. यष्टरक्षक पोचला होता चेंडूच्या भागे तिकडे. फक्त एकच धाव. थोडंसं इंजर्ड होताना दिसतोय. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेल्या 23. पाहतोय चेंडू पकडण्यासाठी गेले होते तिकडे रोहन. आणि रोहन थोडंसं इंजर्ड होताना दिसत आहेत. महत्वाचा मॅच आहे दोन्ही संघांसाठी. शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकास आलाय आणि विकास याने झेल सोडलाय. 2 धावा तर इथे पूर्ण केला गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद झालेला आहे. या 2च धावा. या 2 धाव्याने धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती. आणि 26 धावांचं लक्ष हे ते ठेवलं गेलं आहे. 24 बॉल आणि 26 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या टीमला. चला जाऊया डीजेकडे. ऐकूया सुमधुर संगीत. यस, कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. लो स्कोरिंग हा सामना आहे, मात्र लो स्कोरिंग सामने नेहमीच रोमांचक होत असतात, हाय व्होल्टेज होत असतात. आणि हा सामना देखील आपल्याला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल, कारण गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा या संघाकडे देखील बॉलिंग लाईनअप जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. पहिलं षटकात आणण्यासाठी सचिन जाधव. पहिला बॉल नो बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. इथे पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय. नो बॉलचा इशारा झालेला आहे. मला वाटतं यष्टरक्षकांनी साईट मागितलेली नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल, लक्षात घ्या. चला, पंचांनी निर्णय दिला तर तुम्हाला मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. चला, सहकार्य करा. पंचांनी निर्णय दिला तो तुम्हाला मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल. नो बॉल, नो चेंडू. बघा, पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती, मात्र तिकडे शतरक्षण थोडंसं चुकीचं लागलं गेलं होतं. तेच कारण पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे आणि नो बॉल. चला, थोडं सहकार्य करायचं विनंती असेल. नो बॉल, नो प्लस 2 अशा या 3 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत.
चला विनंती असेल सहकार्य करायचं आहे. पंच जो आपला निर्णय काय तो आपण निर्णय द्यायचा आहे. लक्षात घ्या पंच कोणाची बाजू मांडणार नाहीत. पंच हे ऑफिशियल आहेत आणि पंचांच्या निदर्शनास आलं की साईट मागितलेली नाही आहे आणि तेच कारण पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केलेला आहे. चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पंच उशीर होतोय. चला पंच आपला निर्णय कळवायचा आहे. चला गावदेवी स्पोर्ट्स मानेचा पाडा टीम सहकार्य करा.
चला पंच आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. मानिसपाडा टीम बघा, आता जो पंचांनी निर्णय दिलाय तो आपल्याला मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. बघा, ज्या वेळेस आपण यष्टरक्षण करतो त्यावेळेस लॉंग किंवा क्लोज आपण राहतो हे सांगणं फार अनिवार्य, लक्षात घ्या. पंचांना सांगणं अनिवार्य आहे का, पंच बॅट्समनला सांगत असतात की विकेट किपर जवळ आहे, विकेट किपर लांब आहे, हे पंचांना बॅटरला सांगावं लागतं. तेच कारण आपल्याला देखील पंचांना सांगावं लागतं की मी लांब राहतोय, जवळ राहतोय, लक्षात घ्या. हा कॉल देणं फार गरजेचं आहे की यष्टिरक्षक जवळ राहतोय, ते बॅट्समनला देखील माहिती असायला हवं की यष्टिरक्षक जवळ आहे की यष्टिरक्षक लांब आहे. लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि पंचांनी जो निर्णय दिला आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहतोय की पंच हे वेगवेगळे असतात, पंचांकडनं देखील काही चुका होत असतात. मात्र इथे पण पाहतोय पंचांनी सांगितलंय की हा चेंडू नो आहे. बघा, प्रत्येक मॅचमध्ये वेगवेगळे हे पंच राहत असतात. काही वेळेला पंचांकडून देखील नकळत चुकून जातं की विकेट किपर जवळ होता तो लांब गेला, ते पंचांकडनं देखील राहून जातं, पंचांच्या लक्षात नसतं. मात्र काही पंच कर्तव्यदक्ष असतात, त्यांच्या लक्षात असतं की विकेट किपरने साईड मागितली आहे क्लोज, तो गेलाय लॉंग, हे पंचांच्या मनामध्ये असतं आणि पंचांनी इथे नक्कीच गृहीत धरलं आणि पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे. लक्षात घ्या, पंच हे ऑफिशियल आहेत, ते कुठल्या एका टीमच्या बाजूने निर्णय देणार नाहीत, लक्षात घ्या. तर आपण सहकार्य करा आणि सामन्याला सुरुवात करायची आहे ही विनंती. चला, सामन्याला सुरुवात झालेली आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. पहिल्या बॉलवरती 3 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. इथे पुन्हा एकदा नो बॉल इथे घोषित केलेला आहे. भीमर चेंडू हाताळलाय सचिन याने. इथे आता रिव्ह्यू घेतलाय, याचा पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल असेल. कमरेच्या भरपूर वरती हा चेंडू आहे. नो बॉल म्हणजे या पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिले 2 चेंडू जर आपण बघितले नोच्या स्वरूपात आलेले आहेत. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू इथे पाहायला मिळेल. व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू इथे येताना दिसतोय. गावदेवी स्पोर्ट्स मानिसपाडा संघ पाहतोय बॅटिंग करत असताना खूपच कमी धावा त्यांनी धावफलकावरती, मात्र 26 धावा एक डिफेंडेबल टार्गेट मानू शकतो 4 ओव्हरमध्ये. मात्र त्यासाठी तुम्हाला बॉलिंग चांगली करणं फार गरजेचं आहे. इथे बघा वेगवान चेंडू, इथे एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बघा, ॲक्युरेट बॉलिंग तुम्हाला करावी लागेल. अचूक टप्प्यावरती तुम्हाला चेंडू टाकावे लागतील, तरच तुम्ही या मॅचवरती जी आपली पकड आहे ती मजबूत करू शकता. बघा, मॅच अजूनही संपलेला नाही आहे. 1 ते 2 चेंडू आपण पाहतोय की एक्स्ट्रा पडत असतात, मात्र त्यानंतर आपण कमबॅक देखील करू शकतो. आता सचिन याला मनामध्ये धरावं लागेल की आपण इकडं कमबॅक करू शकतो, या 26 धावा डिफेंड करू शकतो. ऑन साईडला फटका ते केला गेला. शतरक्षक तिकडे सतीश धावतोय. चेंडू स्टॉप केला गेला तिकडे. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 26 धावांचं टार्गेट आहे.
इथे बघा आणखीन एक यस विकेट, बिग विकेट मिळालाय. इथे आपण पाहतोय विशाल मालकरी हा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला परततोय. मोक्याच्या क्षणी ही विकेट मिळालेली आहे. विकेट म्हणजे सट फलंदाज हा बाद झालेला आहे. ज्या वेळेस सट फलंदाज बाद होत असतो त्या वेळेस आपण पाहतोय की समोरचा संघ, शतरक्षण करणारा संघ कमबॅक करत असतो. इथे पाहतोय बॅटचा हलकासा एज लागला होता, आउटसाइड एज, आणि चांगलं झेल तिकडे दिनेश दोदडे या यष्टीरक्षकाने तिकडे पकडलेला आहे. आपण पाहतो ज्या वेळेस एज लागतं त्यावेळेस समोरच्या पंचांकडे अपील हे करणं फार महत्त्वाचं असतं, कारण समोरचे पंच हे पाहत असतात समोरून की हा चेंडू बॅटला लागलाय की नाही. स्क्वेअर लेग पंच फक्त सांगू शकतात की मला आवाज आलाय की हा चेंडू बॅटला लागलेला आहे, मात्र हा निर्णय समोरचे पंच नक्कीच देतील. बॉल टाकून झाली त्या षटकातील आतापर्यंत 3 धावसंख्या झालेली आहे 8. आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या दिशेने इथे पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतो या चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून चाललाय, फाईन निघून जातोय. फक्त एकच सिंगल धाव. बघा जे पहिले 3 चेंडू एक्स्ट्रा टाकले ते थोडेसे महागडे ठरताना दिसत आहेत, कारण ते 3 चेंडू जर वगळले तर सचिन जाधव याने खूप चांगली बॉलिंग केलेली आहे, अचूक टप्प्यावरती बॉलिंग केलेली आहे आणि जास्त धावा त्याने खर्च देखील केलेल्या नाही आहेत. मात्र आपण पाहतोय एक लो स्कोरिंग मॅच आहे, तेच कारण आता टार्गेट थोडंसं सोपं वाटायला लागलं आहे. मात्र विकेट्स ह्या फार महत्त्वाच्या आहेत. आपण बॅटर दया आलाय, दया कोरडा. विकास याला अजूनही थांबून ठेवलंय, अजूनही डगआउटच्या आश्रयाला आहे, वाट बघतोय की हे 2 फलंदाज सामना कुठपर्यंत घेऊन जात आहेत. ते वेगवान चेंडू टाकला गेला होता, मात्र पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे देखील येताना दिसते. धावसंख्या आता 10 या आकड्यावरती, अजूनही आपण पाहतोय 16 धावेंची आवश्यकता आहे. बघा या अगोदर एक सामना झाला होता, 12 चेंडूमध्ये 14 धावेंची आवश्यकता होती आणि तो सामना शेवटच्या बॉलपर्यंत गेला होता. इथं त्याच प्रकारे बॉलिंग इथे आता गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा या टीमच्या बॉलर्सला करावी लागणार आहे. इथे वेगवान चेंडू होता, वेगावरती आपण पाहतोय तुटून पडला होता फलंदाज. झेलची जी संधी आहे, झेल ड्रॉप, खराब क्षेत्ररक्षण झालाय. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद इथे दया याला मिळालाय. इथे आपण पाहतोय 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी आहे, धावसंख्या झालेली आहे 13. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावेंची आवश्यकता आहे. ते आता कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पॉईंटमध्ये. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय तिकडे, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती, 15 रन्स, 15 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही पाहतोय आपण 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये अजूनही 11 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इकडनं देखील गावदेवी स्पोर्ट्स मानिसापाडा या संघाचा कमबॅक होऊ शकतो, मात्र कमबॅक करण्यासाठी त्यांना विकेट्स ह्या घ्याव्या लागतील. विकेट मेडन षटक त्यांना टाकावे लागतील. सचिन याचं जर षटक कमी धावांचं जर गेलं असतं तर कदाचित या मॅचवरती पकड मजबूत करू शकले असते मानिसापाडा हा संघ, कारण त्यांच्याकडे खूप चांगली बॉलिंग लाईनअप आहे. मात्र कुठेतरी त्यांचे खांदे पूर्णपणे ढासळले गेलेत. बघा मॅच इथे थोडासा सोपा होताना दिसतोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमसाठी.
अजय दोदडे येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. इथे ऑन साईडला फटका खेळला गेलाय. सतीश आलाय चेंडूच्या खाली. यावेळेस चुकी होणार नाही आहे. यावेळेस झेल पकडला गेलाय. अगं या अगोदर झेल सुटला होता सतीशकडनं. तो जर पकडला असता तर आणखीन काही धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. मात्र ते झेल पकडलाय. एक विकेट इथे मिळवलेली आहे. आणखीन काही विकेट्स आहेत त्याने घ्याव्या लागतील. विकास येतोय न्यू बॅटर. विकास मालगरी पहिल्या बॉलवरती विकेट मिळवलेली आहे. अजय याचं हे जे षटक आहे हे निर्णायक षटक ठरू शकतं या मॅचमध्ये. कारण या अगोदर जर आपण बघितलं पहिल्या 2 मॅचमध्ये सचिन याची चांगली कामगिरी झाली होती. मात्र या मॅचमध्ये सचिन थोडासा कम नशिबी ठरलाय आणि भरपूर धावा त्याने खर्च केल्या. इथे टायमिंग झालाय. झेल होईल का? झेल हा फार महत्वाचा ठरणारा होता आणि हा झेल पकडलाय. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. विकास मालकरी जो ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या 2 मॅचमध्ये तो आता बाद होऊन माघारी परतलाय. थँक्यू डीजे. आता आपण पाहतोय इकडं कमबॅक झालेला आहे तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स माने सपाटा टीमचा. कारण महत्त्वाचे खेळाडू इथे बाद झालेत. इथे आता अडचणी वाढताना दिसतील आपल्याला. इथे पाहतो आपण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर रनआउटची विकेट देखील इथे मिळाली असती. मात्र एक धाव मिळाली. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावली गेली ती म्हणजे 16 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. अजयचं हे षटक आत्तापर्यंत खूप चांगलं ठरलेलं आहे. इथे बॅटचं एज लागलंय आणि इथे पुन्हा एकदा कम नशिबी ठरताना दिसतोय गावदेवी स्पोर्ट्स मानेचा पाडा संघ. कारण दिनेश याच्या डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेलेला आहे. इथे देखील सफलता मिळाली असती. मात्र 1 धाव मिळाली. धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता आहे. बघा अजूनही इकडं मॅच संपलेला नाही आहे. अजूनही मॅच इकडं कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही आहे. मात्र ज्या प्रकारे ते फलंदाज बॅटिंग करतायत समजदारीचं क्रिकेट खेळतायत. सिंगल डबलवरती जास्त भर देताना दिसत आहेत. बघा मोठ्या फटक्यांसाठी जात नाही आहेत. सिंगल डबलवरती भर देताना दिसत आहेत. या 2 धावा आल्या. धावसंख्या आता 19 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. आणि फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती सफलता मिळालाय. विकेट. विजय बेंदर याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 7. 7-12
हा उतारा कुठल्या संघाच्या नावावरती येईल ते पाहूया काही क्षणात. चला जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. इथे आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता आहे. पण बघितलं की पहिल्या षटकात भरपूर वेळ खर्च झाला होता. जो ब्रेक आला होता त्या ब्रेकमध्ये आपण पाहतोय तो जो ब्रेक होता तो थोडासा टर्निंग पॉईंट ठरताना दिसला ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या टीमसाठी. ते पाहतो आपण इन्फिल्डवर केल्याचा प्रयत्न, शतरक्षक होता तिकडे, त्याच्याकडनं झालेली चूक, मिस्टेक झाली. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जातील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चांगला स्टॉप तिकडे केला गेला. चार धावा मला वाटते ते पलून पूर्ण केलेल्या आहेत. तिकडे चांगल्या प्रकारे चेंडू स्टॉप केला होता. बघा एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू चौकार जाईल का, मात्र नाही. ज्या प्रकारे बॉल तिकडे फील्ड केला गेला, बाउंड्रीच्या बाहेर होता, मात्र पाय ज्यावेळेस चेंडूला ज्यावेळेस त्याने पकडलं त्यावेळेस पाय जो होता तो हवेमध्ये होता. तेच कारण या 4च धावा मिळतील, कारण अगोदर 4 धावा तिथे पलून पूर्ण केल्या होत्या. पलून ते आता स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केले जाईल. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 2 धाव्यांची आवश्यकता आहे. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. ते षटक थोडंसं महागडं ठरलं. यावेळेस पाहतो आपण इन्फिल्डवर खेळण्याचा प्रयत्न सक्सेस ठरताना दिसतोय. एक धाव तर कंप्लीट झालाय. 2ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि विजयी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. आणि अशा प्रकारे हा सामना इथे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या टीमने जिंकलेला आहे. आणि या सीझनमध्ये आपल्याला सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा हा संघ पाहायला मिळतोय. अखेरीस त्यांना देखील यश मिळालंय आणि एका ट्रॉफीवरती त्यांनी आता नाव आपलं या स्पर्धेमध्ये त्यांनी कोरलेलं आहे. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स मानेसापाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द सेमीफायनल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीम.